नमस्कार. मी डॉक्टर आनंद देशपांडे, कॅटरॅक्ट अँड रिफ्रॅक्टिव्ह सर्जन, देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर, कोथरूड. मला काचबिंदू आहे का नाही किंवा मला काचबिंदू म्हणजे काय हे माहीत नाही तर काय? मोतीबिंदू वेगळा आणि काचबिंदू वेगळा. काचबिंदू मध्ये गेलेली दृष्टी ही कायमस्वरूपी जाते. त्यामुळे काचबिंदू मध्ये आपल्या डोळ्याला एक सर्टन प्रेशर असतं. डोळ्याचं प्रेशर हे जसं आपण ब्लड प्रेशर बघतो तसं सेम डोळ्याला पण एक प्रेशर असतं. ते जर प्रेशर कमी जास्त होत असेल किंवा जास्त वाढत असेल तर त्याला काचबिंदू म्हणतात. पण कुठलाही पेशंट पहिल्यांदाच डोळ्याचं प्रेशर 20-25 आलं म्हणजे त्याला काचबिंदू झालाय असं होत नाही. त्यासाठी एक 3 ते 4 टेस्ट असतात. त्यानंतरच ते काचबिंदू आहे का नाही हे डायग्नोस होतं. तर मग कुणी करायला पाहिजे? कुठल्या लोकांनी ह्या टेस्ट करायला हव्यात? तर ज्या माणसाचं वय 40च्या वर गेलेलं आहे, ज्या लोकांना फॅमिली हिस्ट्री आहे की मला माझ्या वडिलांना आईला काचबिंदू होता, त्या लोकांनी त्वरित जिथे सर्व प्रकारचे स्कॅन्स उपलब्ध आहेत त्या हॉस्पिटलला जाऊन काचबिंदूच्या सर्व टेस्ट करून पाहणे आवश्यक आहे. काचबिंदूचा धोका आपण टाळू शकतो. त्यामुळे अर्लिएस्ट डायग्नोसिस झालं तर ते काचबिंदूसाठी बेटर असतं. धन्यवाद.